नमस्कार मंडळी, मी बनवली होती पावभाजी. तीही एकदम साधी, सोपी आणि चटपटीत अशी. तर सर्व भाज्या मी धुवून घेतल्या आणि कट करून घेतल्या. त्यासाठी मी फ्लावर, बटाटा, गाजर, वाटाणा, सिमला मिरची आणि कांदा टोमॅटो घेतलं. कांदा टोमॅटो सोडलं तर सर्व भाज्या स्वच्छ धुवून कट करून कुकरला शिजवून घ्यायच्या. 5 शिट्ट्या करून घेतल्या मी. 4 ते 5 शिट्ट्यामध्ये मस्त शिजून निघतं सगळं. त्यानंतर मी 3 कांदे आणि 3 टोमॅटो कट करून घेतले आणि त्याची पेस्ट बनवून घेतली. तुम्ही कलर येण्यासाठी ह्याच्यामध्ये बीट पण टाकू शकता. खूप बीट नाही टाकायचं, थोडंसं बीट टाकायचं. त्यामुळं पावभाजीला कलर एकदम मस्त येतो, एकदम रेस्टॉरंट टाईप. पण इथे माझ्याकडं बीट संपलं होतं, त्यामुळे मी ते यूज केलं नाही. त्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आणि माझा कुकर थंड झाला होता. मी सर्व भाज्या व्यवस्थित स्मॅश करून घेतल्या. कुकर लावताना आपल्याला जास्त पाणी ओतायचं नाही, कारण नंतर त्या भाज्यांना पाणी सुटतं. थोडंसंच पाणी ओतायचं आहे, त्यामुळं भाज्या व्यवस्थित शिजतात. नाहीतर पाणी खूप झाल्याने ते आपल्याला नंतर व्यवस्थित स्मॅश करता येणार नाही, त्यामुळं पाणी कमीच ओतायचं आहे. अशा प्रकारे मी सगळ्या भाज्या स्मॅश करून घेतल्या. त्यानंतर तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जी कांद्याची पेस्ट बनवून घेतली होती ती टाकून घेतली. कांदा लालसर होईपर्यंत तळला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची. पावभाजी एकदम हेल्दी आहे. तसं पावभाजीतली फक्त भाजी हेल्दी आहे पाव सोडला तर, कारण सगळ्या भाज्या एकदम पोटात जातात. त्यामुळं हा बेस्ट ऑप्शन आहे. ती चपातीसोबत खाल्ली तर अतिउत्तम. तर आपला कांदा लालसर झाला की त्यानंतर आपल्याला त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट घालायची. अद्रक लसूणची पेस्ट जरा जास्त घालायची आणि व्यवस्थित तळून घ्यायची. मग आपली पावभाजी एकदम खमंग होते. हे सगळं तळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट घालायची. टोमॅटोची पेस्ट पण घातली की ते आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, कारण टोमॅटोतलं पाणी आटायला वेळ जातो. त्यामुळं त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचं आहे. टोमॅटोची पेस्ट तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पावभाजी मसाला आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरला आहे मी इथे आणि लाल तिखट हे घरचंच आहे. त्या कलरसाठी दुसरं कुठलं तर लाल तिखट वापरण्यापेक्षा बीट हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही ट्राय करून बघा. हे सगळे मसाले व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भाजी घालून घ्यायची, जी आपण शिजवून घेतली होती, आणि ही सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मंद आचेवर मस्त अशी भाजी शिजवून घेतली. खूप छान झाली होती. साधी, सोपी आणि झटपट. फार वेळ लागत नाही, लगेच होते. आणि भाजी शिजत आल्यानंतर मी त्याच्यामध्ये बटर टाकले. पहिल्यांदा मी बटर यूज केलं नव्हतं, तेलामध्ये सगळे मसाले तळले होते. तुम्ही हवं तर पहिल्यांदा पण, म्हणजे फोडणी टाकताना पण तुम्ही बटर यूज करू शकता. त्यानंतर मी पाव भाजून घेतले आणि झटपट अशी खूप झणझणीत आणि खूप मस्त झाली होती. पावभाजी थोडीशी स्पायसी आवडते मला. अगदी हवी तशी झाली होती. खूप भारी झाली होती. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला हे कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.